उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा झाला आहे। याचा फायदा 3611 धोकादायक आणि 89 अतिधोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना होणार आहे। मात्र आता यावरनं राजकीय पक्षांमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे। आघाडी सरकारच्या काळात या योजनेला मंजुरी देण्यात आली, मात्र युती सरकारनं 3 वर्ष ही योजना लोंबकळत ठेवली असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगतायत। तर क्लस्टरसाठी शिवसेनेनं तत्कालीन मुख्यमंत्र्यांची वाट अडवली होती, तसंच ठाणे ते मंत्रालयाचा मोर्चाही काढला होता। हे त्याचंच फलित असल्याचा दावा शिवसेनेने। भाजपनंही आपण न्यायालयात पाठपुरावा केल्यामुळेच या योजनेला मंजुरी मिळाल्याचं म्हटलं आहे। आम्ही जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सभागृहात आवाज उचलला, त्यानंतर इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करून मग तो यूडीकडे देण्यात आला आणि एवढं दिल्यानंतर देखील ॲफिडेविट करताना ठाण्याचा तो इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट न्यायालयात गेला नव्हता आणि त्यासाठी पुन्हा जेव्हा आम्ही आता मधल्या पिरियडमध्ये आवाज उठवला तेव्हा कुठे जाऊन आता तो इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट ॲफिडेविटमध्ये सादर झाला आणि ही योजना अखेर लागू झाली। शिवसेनेची सत्ता असताना ठाण्यातील आयुक्तांनी इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल कोर्टात सादर केला। तो अहवाल सादर केला त्यावेळी सुद्धा महासभेत या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या त्या निर्णयाला विरोध केला होता आणि असं सर्व असताना ही योजना आम्ही केली अशा प्रकारच्या काही गोष्टी करत आयत्या बिळावर नागोबा ही जी म्हण आहे ती तंतोतंत राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागू पडते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।